नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सकाळच्या धावपळीमध्ये मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी हेल्दी, टेस्टी, अगदी 10 ते 15 मिनिटं तयार होणारा पनीर पराठा बनवणार आहे। रेसिपी खूप सोपी आहे। चला तर आपण बनवायला सुरुवात करूया। यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि लागल तसं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहे। पीठ मळताना चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे, म्हणजे पराठा लाटताना आपल्याला तो सोपा जातो। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने इथे मी थोडं थोडं करत पाणी घालत पीठ इथं मळून घेतलेलं आहे। पीठ मळून होत आलेलं आहे। आता पीठ चांगलं मळल्यानंतर यावरती मी थोडंसं 1 चमचा तेल घालून व्यवस्थित असं हे पीठ मऊसर करून घेत आहे। बघा या पद्धतीने इथं पीठ आपलं गव्हाचं मळून झालेलं आहे। आता हे आपण साईडला ठेवूया एका भांड्यामध्ये काढून। आता इथं मी 100 ग्रॅम पनीर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे पनीर आपल्याला छोट्या खिसणीच्या साहाय्याने बारीक असं खिसून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने इथे मी पनीर खिसून घेतलेलं आहे। आता इथे एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे। पिठातला 1 चपातीच्या पिठाचा एवढा उंडा घ्यायचा आहे। सुक्या पिठामध्ये डिप करून आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे। या पद्धतीने मी चपाती लाटून घेत आहे। खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही, मीडियम अशी चपाती आपल्याला इथं लाटून घ्यायची आहे। आणि आता याला आपण 4 काप देणार आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। 4 काप करून झालेले आहेत। आता एका कापावरती मी तेल लावलेलं आहे, दुसऱ्या भागावरती मी तिखट आणि मीठ लावून घेत आहे। तिखट आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता इथं तिखट मीठ लावून झाल्यानंतर पुढच्या भागावरती मी इथं खिसलेलं पनीर भरपूर असं लावून घेत आहे। बघा या पद्धतीने इथे मी भरपूर असं पनीर या भागावरती लावलेलं आहे आणि पुढच्या राहिलेल्या एका भागावरती मी बारीक चिरलेला कांदा लावून घेत आहे। कांदाही भरपूर घालायचा म्हणजे अगदी छान टेस्ट येते। कांदा घातल्यानंतर त्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेत आहे। हे इकडचे 2 भाग आपल्याला असे प्लेनच ठेवायचे आहे, कारण पराठा फुटत नाही। यासाठी आपल्याला ते 2 भाग तेलाचा आणि तिखटाचा असा प्लेनच ठेवायचा आहे। कांद्याच्या भागावरती तेल लावलेला भाग लावून घ्यायचा आहे आणि तोच भाग पुढं आपल्याला पनीर लावलेल्या भागावरती पलटी करून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने। आणि वरच्या साईडला आता हा आपण तिखट आणि मीठ लावलेला भाग फोल्ड करून घेऊया। अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपलं फोल्ड करून झालेलं आहे। पोळपाटावरती सुक्कं पीठ लावून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटायचा आहे। बघा या पद्धतीने मी अगदी हलक्या हाताने इथं पराठा लाटून घेत आहे। इथे पराठा गोल होईल याची अपेक्षा ठेवायची नाही, कारण तो खाली चिटकून फुटू शकतो। यासाठी जसा जमेल तसा पराठा इथं आपल्याला लाटून घ्यायचा आहे। पराठा माझा लाटून झालेला आहे। गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता हा पण पराठा त्यावरती घालून असं मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। एक बाजू भाजून झाल्यानंतर वरच्या साईडला मी इथं तेल लावलेलं आहे। तेल किंवा तूप लावून तुम्ही पराठा भाजू शकता। असंच आपण पलटून दुसऱ्याही साईडला व्यवस्थित असं तेल लावून घेणार आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनला अगदी हेल्दी, टेस्टी, मुलांच्या आवडीची ही रेसिपी आहे। टिफिनलाही देऊ शकता किंवा घरी नाश्त्यालाही बनवू शकता। अगदी छान खरपूस असा पराठा आपला इथं भाजून तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी दुसराही पराठा लाटून घेतलेला आहे आणि तोही भाजून घेऊया। पराठा भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। फुल गॅसवरती जर पराठा भाजला तर तो करपला जातो आणि आतून व्यवस्थित भाजला जात नाही, वरच्या साईडने तो करपतो। यासाठी मीडियम गॅसवरतीच आपल्याला इथं पराठे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे अगदी छान पराठे भाजले जातात। बघा दुसराही पराठा आपला भाजून होत आलेला आहे। अगदी छान, खूप सोपी रेसिपी आहे। अशा पद्धतीने तुम्ही टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी पराठा नक्की बनवा। बघा इथं आपले दोन्हीही पराठे बनवून झालेले आहेत। तर याला आपण काप करून घेऊया। काप केले म्हणजे टिफिनमध्ये द्यायलाही सोपं जातं आणि मुलांना ते अगदी व्यवस्थित खाता येतं। तुम्ही पाहू शकता अगदी छान मऊ लुसलुशीत आपल्या इथं पनीर पराठा बनवून तयार झालेला आहे। तुम्ही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर
असा पराठा खाऊ शकता. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, बनवायलाही खूप वेळ लागत नाही आणि मुलांच्या आवडीचं असल्यामुळे टिफिन अगदी खाऊन येतात.